हाय, आज अचानक असं झालेलं आमचा फिरायचा प्लॅन. आम्ही मुंबईला गेलो होतो कारण दिवाळीत आम्ही ठरवूनच ठेवलं होतं की समर्थाला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ. म्हणजे तिला कसं बाहेर फिरायला खूप आवडतं आमच्यापेक्षा जास्त. आम्ही कंटाळतो, पण ती नाही कंटाळत आणि माझ्या बहिणी पण आल्या होत्या. सो आम्ही राणीच्या बागेत जायचा प्लॅन केलेला कारण प्राणी वगैरे बघून ती खुश होईल. पण तो प्लॅन तिथेच फसला. मग आम्ही गेटवेला गेलो. तिथे ते सर्व बंद ठेवलेलं त्यांनी, कशाला काय माहीत नाही. मग आम्ही गेटवेला जायचा प्लॅन केलेला आणि भाईसाहब इथलं वातावरण एवढं छान होतं ना. इथल्या बिल्डिंग्स खूप जुन्या होत्या. त्याच्यानंतर एवढी गर्दी पण नव्हती, गोंगाट नव्हता, सगळीकडे क्लीन होतं, म्हणजे असं स्वच्छ एरिया सगळं काही. कारण इथे सगळी रिच लोकं राहतात, म्हणजे सगळं ते मेंटेन होतंच. त्यानंतर आम्ही गेटवेला जायची बस पकडली आणि समर्था पण माझी खूप खुश होते आणि हे फाउंटन बघून पण भारी वाटत होतं. सगळं काहीतरी नवीन होतं आमच्यासाठी पण, या बिल्डिंग्स वगैरे. त्यानंतर ताज हॉटेलला पोचलो आम्ही गेटवेला आणि हे ते ताज हॉटेल फेमस. आणि त्यानंतर इथे बघू शकता सगळ्यांचे चेहरे, थोडी थकलेली होती समर्था पण झोपून उठलेली कारण ट्रॅव्हलिंग खूप आहे आमच्या इथून. त्यानंतर हे बघा गेटवे ऑफ इंडिया आणि समोरच ताज हॉटेल. आणि इथे पण पर्यटक भरपूर होते कारण दिवाळीची सुट्टी म्हटल्यावर सगळेच आलेले. त्याच्यानंतर आम्ही इथे सगळं नजारा, खूप छान होता हा नजारा. आणि इथे बघा माझी समर्था खाली उतरण्यासाठी हट्ट करत होती ही, कारण तिला ते फिरायचं होतं. पण सगळीकडे फोटो सेशन वगैरे चालू होते ते फोटोग्राफर्सचं, आणि ती मध्ये मध्ये जात होती सारखी सारखी. त्यामुळे आम्ही नाही जायला दिलं तिला. आणि इथे आम्ही एक आठवण म्हणून हा छोटीशी क्लिप आम्ही रेकॉर्ड केली बहिणींची, कारण आम्ही यावर्षी ती आलेली इथे. आणि त्यानंतर माझी समर्था पण थकलेली, पण एन्जॉय पण भरपूर केला इथे. तिला भूक लागली म्हणून दूध पाजला. आणि त्यानंतर बघा मॅडमची एनर्जी पळायलाच लागली, म्हणून मी इथे पकडून होती, बाकी सगळी फिरत होती. आणि इथे बघा ऐकतच नव्हती ती. तिला असं सगळीकडे फिरायचं होतं आणि शेवटी तिला एकदाचं सोडूनच दिलं, कारण अजिबात ऐकायला तयार नव्हती ती. आणि इथे चालायला पण तिला खूप मजा येत होती. ऊन लागत होतं पण हवा पण तेवढीच होती. सो असा होता आमचा आजचा दिवस. आय होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल. बाय.